नमस्कार. आपण कधी विचार केला आहे का की स्त्रियांच्या किंवा महिलांच्या आजारावर अत्यंत कमी छेद घेऊन किंवा कमी चिरा घेऊन कीहोल सर्जरी म्हणजे अगदी छोट्या छिद्रामार्फत आपण शस्त्रक्रिया करू शकतो? होय, यालाच लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा दुर्बीण शस्त्रक्रियेची जादू म्हणतात. मी डॉक्टर विकास गोरे, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ, फर्टिलिटी स्पेशलिस्ट, नाशिक. गेले 35 वर्ष नाशिकमध्ये वैद्यकीय सेवा देत आहे. आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे काय हे बघायचे म्हटले तर लॅप्रोस्कोप म्हणजे दुर्बीण, व ही दुर्बीण महिलांच्या बेंबीमध्ये किंवा पोटाच्या खालच्या भागात भूल देऊन आतमध्ये सोडली जाते व ह्या दुर्बिणीला कॅमेरा जोडून मोठ्या स्क्रीनवर आतल्या सर्व अवयवांचे अवलोकन करून शस्त्रक्रिया केली जाते. याला आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो. तर लॅप्रोस्कोपीचे फायदे हे खूपच आहेत. तर त्यापैकी काही फायदे म्हणजे यात छेद कमी असल्यामुळे व्रण कमी होतो, कमी वेदना होतात, कमी रक्तस्राव होतो व रुग्ण लवकर बरा होऊन घरी पूर्ववत कामावर जाऊ शकतो. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांच्या दृष्टीने तर हे फारच फायद्याचे ठरते, कारण ह्या कॅमेऱ्यामार्फत आतील चित्र मॅग्निफाय होते, सुस्पष्ट दिसते व त्यांना ऑपरेशन करण्यामध्ये अचूकता येण्याची शक्यता जास्त असते. आपण कुठल्या आजारांसाठी लॅप्रोस्कोपिक सर्जरी वापरू शकतो? आम्ही बऱ्याच आजारांसाठी लॅप्रोस्कोपीचा वापर करतो. उदाहरणार्थ गर्भाशयावर असणाऱ्या गाठी, ज्याला आपण फायब्रॉइड म्हणतो. याचबरोबर गर्भाशयाच्या आजूबाजूला अत्यंत जटिल आजार असतो, ज्याला आपण एंडोमेट्रियोसिस म्हणतो. त्याच्यावरचे उपचार करण्यासाठी आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा वापर करू. किंवा गर्भाशयाचा आजार जो औषधाला दाद देत नाही व गर्भपिशवी काढण्याचे ऑपरेशन आपल्याला करावे लागते, ज्याला आपण हिस्टेरेक्टॉमी म्हणतो, ते आपण लॅप्रोस्कोपी मार्फत करू शकतो. याबरोबरच अत्यंत कॉमन ऑपरेशन, ज्याला आपण मुले बंद होण्याचे ऑपरेशन म्हणतो किंवा फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन म्हणतो, ज्याला ट्यूबल लायगेशन म्हणतो, हे सुद्धा आपण लॅप्रोस्कोपीने करू शकतो. त्याचबरोबर स्त्रीरोग विषयात असणारी इमर्जन्सी, ज्याला आपण एक्टोपिक प्रेग्नन्सीचे ऑपरेशन म्हणतो, ते सुद्धा लॅप्रोस्कोपीने आपण करू शकतो. याबरोबरच ओव्हरीचे सिस्ट जे नॉन कॅन्सरस असतात, ते सुद्धा आपण लॅप्रोस्कोपीने काढू शकतो. याखेरीज फर्टिलिटी उपचार, ज्यामध्ये फर्टिलिटी पूरक ऑपरेशन जे दुर्बीण शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपी व हिस्ट्रोस्कोपीद्वारे करून फर्टिलिटी उपचारामध्ये यश आपण आणू शकतो. व ह्याखेरीज बरेच ऑपरेशन, महिलांचे ऑपरेशन आपण लॅप्रोस्कोपीने करू शकतो. जर वरील आजार आपण जे आत्ता तुम्हाला सांगितले, ह्या आजारांना किंवा ह्या शस्त्रक्रियांना आपण जर सामोरे जाणार असेल किंवा आपल्याला सामना करायची वेळ आली, तर आपण निश्चितच आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञाशी सल्लामसलत करून लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बीण शस्त्रक्रियेचे उपचार आपणासाठी योग्य आहे का याबद्दल माहिती जाणून घ्या. माझ्या मते लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे रुग्णांसाठी वरदान आहे, कारण यात रुग्ण लवकर बरा होतो व पूर्ववत त्याच्या कामाला जाऊ शकतो. तर आपणास ह्या विषयावर कुठल्याही शंका किंवा समस्या असल्यास किंवा आपणास आमच्याशी सल्लामसलत करायची इच्छा असल्यास आम्ही आमचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तसेच आपणास सर्व माहितीपर व्हिडिओसाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता किंवा आमच्या फेसबुक पेजला भेट देऊ शकतात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.